पावभाजी ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी डिश आहे. तर चला म्हटलं मग आपल्या मराठवाडा किचनमध्येच आज आपण बनवूया. तर ही पावभाजी मी अगदी कमीत कमी साहित्यात पण मस्त अशी चमचमीत अस्सल चवीची बनवलेली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ही पावभाजी अगदी घरगुती मसाला तयार करून मस्त अशी ग्रेव्ही तयार करून बनवलेली आहे. रेसिपी तशी नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नवीन असाल माझ्या चॅनलला आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि छान छान रेसिपीज आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुम्हाला पाहायला भेटतील. तर इथं आपण एक घरगुती मसाला तयार केलेला आहे चमचमीत, आणि त्यामध्ये आज आपण अस्सल चवीची पावभाजी बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने नक्की पावभाजी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची सुद्धा पावभाजी मराठवाडा किचनमध्ये बनवल्याप्रमाणेच अतिशय टेस्टी आणि चमचमीत झालेली आहे का. तर चला मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने पावभाजी बनवायची असेल, आपण वेळ कशाला म्हणजे घालवतोय, आपण रेसिपीलाच सुरुवात करूया. असे चमचमीत पदार्थ प्रत्येकालाच खायला आवडतात, पण ते पदार्थ जर आपण व्यवस्थित आपल्या घरीच बनवले तर त्याची चव नक्कीच बाहेरच्या पावभाजीपेक्षा अतिशय मस्त अशी लागते. पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी कुकर घेतलेले आहे. आज आपण पावभाजी ही कुकरमध्ये बनवत आहोत, तर त्यासाठी इथं मी गॅस चालू केलेला आहे आणि वरती ठेवून घेतलेला आहे कुकर. तर आता यामध्ये सगळ्या आपण भाज्या ॲड करून घेणार आहोत. तर इथे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कापण्यापूर्वीच या भाज्या. 1 वाटी इथं आपण शिमला मिरची वापरलेली आहे, 1 वाटी टाकलेला आहे स्वच्छ धुवून टोमॅटो. आता त्यामध्येच टाकत आहोत 1 वाटी मटार. तर इथं माझ्याकडं म्हणजे ओल्या शेंगाचा मटार नाही तर कच्चे वाटाणे आपण भिजून इथं वापरले आहेत. तुमच्याकडं फ्रोझन मटार असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकताय. आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 वाटी चिरून घेतलेला बटाटा, आणि त्यामध्येच टाकून घेतोय 1 वाटी फुलकोबी. यामध्येच टाकून घ्यायचं आहे 1 वाटी बीट. आता सगळ्या भाज्या आपण स्वच्छ धुवून म्हणजे कट करण्यापूर्वीच धुवून घेतलेल्या आहेत. तर आता यामध्ये आपण पाणी टाकून घेतोय. तर इथं तुमच्या भाज्या किती आहेत त्यावरती तुमचं पाणी डिपेंड आहे म्हणजे होऊ शकतं. आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चमचाभर मीठ. तर मीठ टाकल्यामुळे काय होतं, भाज्या ह्या एकसारख्या सगळ्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि चव सुद्धा अतिशय मस्त अशी त्या भाजीची लागते. त्यामुळे इथं शिजवताना सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. तर पूर्ण यामध्ये मी 1-2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता इथं आपण कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहोत अगदी मंद आचेवर. पावभाजी करत असताना गॅसची फ्लेम म्हणजे मंद ठेवून त्यावरती 2 शिट्ट्या घ्यायच्या. हाय फ्लेमवरती कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या नाहीत, व्यवस्थित भाजी शिजली जात नाही. भाज्या आपल्या व्यवस्थित शिजत आहेत तोपर्यंत आपण तयारी करणार आहोत फोडणीची. तर यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं आहे. तुम्ही इथं तेलाऐवजी बटर ॲड केलं तरी चालेल. आता फोडणीमध्ये इथं आपण टाकून घेणार आहोत अद्रक लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट. तर ती व्यवस्थित आपल्याला इथे परतून घ्यायची आहे या पद्धतीने. हे असे चटपटीत पदार्थ थोडेसे स्पायसीच असतात. अशा चटपटीत पदार्थामध्ये मैत्रिणींनो तुम्ही जितकं म्हणजे साहित्य वापराल तितकं ते कमीच पडतं, आणि जितकं कमी वापराल तरी सुद्धा तो पदार्थ बनतो. आता आपण सांबार बनवत असतानाच बघा साधी सिंपल आपण म्हणजे वरणाचं बनवून त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, हळद हे वापरलं तरी ते सांबार तयार होतं. आणि भरपूर असं म्हणजे त्यामध्ये साहित्य वापरलं तरी सुद्धा ते सांबारच बनतं. तर आपल्या मराठवाडा किचनचा नेहमीच प्रयत्न असतो अगदी कमी साहित्यात पण तो पदार्थ खाण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त टेस्टी कसा बनवला जाईल. तर नक्की तुम्ही आपल्या मराठवाडा किचनच्या रेसिपी पाहत जा. बनवायला अगदी सोपे असतात आणि कमीत कमी साहित्यात पण खाण्यासाठी अतिशय रुचकर अशा बनवलेल्या असतात. आता यामध्येच टाकून घेतोय बारीक चिरून घेतलेला 1 वाटी कांदा.
पावभाजीसाठी कांदा हा फोडणीमध्ये टाकत असताना अगदी बारीक चिरून घ्यायचा, त्यामुळे मस्त अशी फोडणी चरचरीत लागते आणि पावभाजीसुद्धा खाण्यासाठी अतिशय मस्त अशी लागते, टेस्टी। तर कांदा आता आपण हलकासा कलर बदलेपर्यंत एक 5 मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर इथे आपली अद्रक लसणाची कोथिंबीरची पेस्ट आणि कांदा मस्त असा परतून झालेला आहे। आता त्यामध्ये टाकून घेतो बारीक चिरून घेतलेला 1 वाटी टोमॅटो। तर तो सुद्धा आपल्याला या कांद्याबरोबरती व्यवस्थित अगदी परतून घ्यायचा आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा। तुम्ही टोमॅटो कोणत्याही भाजीमध्ये किंवा कुठलाही पदार्थ बनवत असताना वापरत असाल आणि तुम्हाला जर आंबट पदार्थ तो आवडत नसेल तर काय करायचं, टोमॅटो वाफलून घेऊन त्याची प्युरी बनवून वापरायची, त्यामुळे तो पदार्थ अजिबात आंबट बनत नाही। ज्या टोमॅटोमध्ये बिया असतात त्या साईडला काढा, कारण बियामुळे टोमॅटो अगदी आंबट लागतो। तर आता एक 5 मिनिट आपण व्यवस्थित परतून घेतोय। नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या मराठवाड्यामध्ये जे नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मसाले। त्यामध्ये टाकून घेतलेली आहे पाव चमचा आपण हळद, 2 चमचे टाकून घेतोय बेडगी मिरची पावडर। त्यामुळे काय होतं, पावभाजी कलर अतिशय छान येतो आणि पावभाजी तशी तिखटही बनत नाही। आता यामध्येच टाकून घ्यायचे आहेत मोठे 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा टाकून घेतोय धना पावडर। आता हे सगळे मसाले आपल्याला एक 5 मिनिट व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो बरोबर परतून घ्यायचे आहेत। मसाले आपले एक 5 मिनिट परतल्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी। तर इथं मी एक 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। तर पाणी यामध्ये टाकण्याचं कारण म्हणजे जे मसाले आपण परतून घेत असतो त्यामुळे अजिबात करपले जात नाहीत आणि खाली कढईला सुद्धा डागले जात नाहीत। आता एक 5 मिनिट आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत या पद्धतीनं। त्यामुळे काय होतं, पावभाजीला कलरही छान होतो आणि अगदी कमी साहित्यात ज्या पद्धतीनं आपण बाहेरून पावभाजी आणतो त्यापेक्षा सुद्धा मस्त अशी टेस्टी कलरवाली पावभाजी तयार होते। आता इथे बघा मी 2 शिट्ट्या कुकरच्या आपण घेतलेल्या आहेत। तर व्यवस्थित असं मऊसूद म्हणजे सगळ्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत। तर आता तुम्हाला दाखवते मी या पद्धतीनं। इथे बघा अगदी मऊसूद अशा सगळ्याच भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत। तुम्ही जितक्या छान मऊसूद शिजवून घ्याल तितकं मस्त असं हे सगळं आपल्याला मॅश करता येतं। आता या भाज्या आपल्याला मॅशरनं मॅश करून घ्यायच्या आहेत। जर व्यवस्थित भाज्या शिजवून घेतल्या तर अगदी काहीच मिनिटांमध्ये म्हणलं तरी चालेल किंवा सेकंदामध्येच ह्या भाज्या मॅश होतात। अगदी इथं बघा 1 मिनिट सुद्धा आपल्याला लागलेला नाही तरी सुद्धा अगदी व्यवस्थित अशा छान मॅश झालेल्या आहेत। आता इथे बघा मॅशरनं आपण व्यवस्थित हे सगळ्या भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत। तर इथं तोपर्यंत आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो सुद्धा आपला तयार झालेला आहे। आता या मसाल्यामध्ये आपण ही मॅश करून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या त्या यामध्ये टाकून घेणार आहोत। भाज्या यामध्ये टाकल्यानंतर पूर्ण आपल्याला या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं पाहू शकताय जे आपण यामध्ये बीट वापरलं होतं त्यामुळे काय होतं, भाजीला कलर अतिशय छान येतो। आपल्याला इथं म्हणजे खाण्याचा फूड कलर सुद्धा वापरण्याची आवश्यकता भासत नाही। अतिशय मस्त असा लालसर हवा त्या प्रमाणात आपल्याला कलर म्हणजे इथे येतो। आणि इथं माझ्याकडे गाजर नव्हतं, तुमच्याकडे जर गाजर अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये गाजर सुद्धा वापरू शकताय, त्यामुळे सुद्धा पावभाजीला मस्त असा कलर येतो। तर आता आपण एक 5 मिनिट याला व्यवस्थित म्हणजे वाफ घेणार आहोत एक। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। तर मीठ हे चवीनुसारच यामध्ये टाकून घ्या, कारण आपण भाज्या शिजवताना सुद्धा त्यामध्ये मीठ ॲड केलं होतं। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे वरतून भरपूर अशी कसुरी मेथी। कसुरी मेथी टाकल्यामुळे काय होतं, पावभाजी अतिशय खायला मस्त अशी टेस्टी बनते। तर इथे बघा
कसुरी मेथी यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपण याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत या पद्धतीनं। आता यामध्ये टाकून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर। चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण थोडंसं जास्तीच ठेवायचं, त्यामुळे तो पदार्थ अतिशय मस्त लागतो खाण्यासाठी। आता सगळ्याच्या शेवटी यामध्ये टाकून घेतोय बटर। तर इथे आपली तयार झालेली आहे पावभाजी। बटर टाकल्यानंतर लगेच आपण गॅस बंद करून घेतोय। तर इथे आपली तयार झालेली आहे मस्त अशी चमचमीत अस्सल चवीची पावभाजी। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की मैत्रिणींना तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने करा। आता पावभाजी म्हटलं की त्यासोबत कांदा कोथिंबीर आणि लिंबू आलंच, त्याशिवाय तर चव लागणारच नाही पावभाजीला। लाईक शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तर चला मग मैत्रिणी, तुम्ही सुद्धा ही पावभाजी बनवून बघा आणि आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनवल्याप्रमाणेच तुमची सुद्धा चमचमीत आणि अस्सल चवीची पावभाजी बनलेली आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आपल्या मराठवाडा किचनमध्ये तुम्हाला आणखीन कोणकोणते पदार्थ पाहायला आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकताय। त्या पद्धतीने आपण नक्की पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करूया।